वैद्य संदीपजी, आपण सांगाल स्वग्रामची वैशिष्ट्ये काय आहेत? स्वग्रामच्या वैशिष्ट्यांची लिस्ट तशी फारच मोठी आहे, पण स्वग्रामची निर्मिती हीच शतायुषी म्हणजे 100 वर्ष आयुष्य जगण्यासाठी करण्यात आलेली आहे. मग ते 100 वर्ष आयुष्य जगत असताना त्यासाठी आचरणात आणण्याची दिनचर्या, रात्रिचर्या, ऋतुचर्या, पूर्ण आहार, शिवाराधना, अग्निहोत्र या सगळ्यांचा या ठिकाणी समावेश केलेला आहे. इथे सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत जे जे काही प्रोसेस असतील किंवा जे जे काही कृती केल्या जातात तर त्या ह्या सगळ्या भागांमध्ये विभागित केलेल्या आहेत. त्यानुसार इथे सूर्योदयाला आणि सूर्यास्ताला दोन्ही वेळेस अग्निहोत्र केले जाते आणि त्यानंतर दिवसाची सुरुवात होते. रोजच स्वगुरुकुलची सुरुवात ऋतूनुसार आयुर्वेदिक दिनचर्येने होते. पहाटे 4:45 वाजता प्रथमतः कोंबडा बांग देतो, त्यानंतर गायीचे हंबरणे आणि पक्ष्यांचा चिवचिवाट. मग गुरुकुलवासी वेणुनाद, घंटानाद, शंखनाद तथा डमरुनाद करून सकाळचे संगीत सुरू होते. सर्वजण उठून आयुर्वेदिक स्नान करून अष्टांग योग वर्गात दाखल होतात. पहाटेच्या थंड वातावरणात स्वग्रामचा खास कषाय हरिचाया सुखाची अनुभूती सोबत योग साधना ऊर्जा प्रदान करतो. अग्निहोत्र आणि शिवराधन स्वग्रामचा आत्मा आहे. रोजच्या संकल्पसिद्धीसाठी सूर्योदय आणि सूर्यास्ताला सर्वजण एकत्र येऊन शांती मंत्र, गायत्री मंत्र आणि ओंकार सोबत अग्निहोत्र पूर्ण करतात. यानंतर स्वग्रामच्या त्रिदेवायतांमध्ये उत्पत्ती स्थिती लयाचे शिवतत्व म्हणजे ब्रह्मा, विष्णू, महेश यांना नैवेद्य अर्पिला जातो. हा वाहिलेला नैवेद्य प्रसादामध्ये परिवर्तित झाल्यावर सर्वांच्या जेवणाच्या ताटाला लावला जातो. दिवसभरात व्यायाम, खेळ, मल्लयुद्ध, शेतीतील कामे, पोहणे, घरकाम, बागकाम, स्वयंपाक, औषधी निर्माण इत्यादी कार्यात सर्वजण मग्न होतात. सायंकाळी 7च्या सर्वच कामे आणि भोजन आटपून सर्वजण गप्पा गोष्टी, मनोरंजन, खेळ यामध्ये रमतात. रात्री लवकर एकत्रित कुटुंब पद्धतीप्रमाणे विश्राम व्यवस्था केली जाते. अत्यंत सुरक्षित पद्धतीने सर्वजण झोपी जाऊन पहाटे उठतात. एकत्रित कौटुंबिक माया लावणारे गाव म्हणजे स्वग्राम, की जिथे आजी आजोबा, आई वडील, मुले, सुना नातवंडे, लेकीचे माहेर ते मामाचे गाव सगळं काही एकत्रित अनुभवायला मिळेल.